नमस्कार मित्रांनो, इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सध्या सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये EPS 95 पेन्शन वाढीच्या विशेषतः ₹7,500 वाढीच्या अनेक चर्चा सुरू आहेत. पण अनेक PF धारकांना प्रश्न पडतो की नक्की मला किती पेन्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतेही गुंतागुंतीचे गणित न सांगता अगदी सोप्या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुमची पेन्शन कशी काढायची हे प्रत्यक्ष दाखवणार आहे. पेन्शन ठरवण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, तुमची पेन्शन पात्र सेवा म्हणजेच पेन्शनेबल सर्व्हिस, आणि दोन म्हणजे तुमचा पेन्शन पात्र पगार म्हणजेच पेन्शनेबल सॅलरी. सध्याच्या नियमानुसार जास्तीत जास्त पगाराची मर्यादा ₹15,000 प्रति महिना धरली जाते. म्हणजे तुमचा पगार कितीही असला तरी पेन्शनसाठी फक्त ₹15,000चाच विचार केला जातो. पेन्शनचा फॉर्म्युला पेन्शन पात्र सेवा गुणिले पेन्शन पात्र पगार भागिले 70 हा आहे. EPS 95 पेन्शनचा खरा फॉर्म्युला. येथे 70 हा आकडा सरकारने ठरवलेला एक फॅक्टर आहे. जर तुमची सेवा 20 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला बोनस म्हणून आणखी 2 वर्षे मिळतात. हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 30 वर्षे नोकरी करून रिटायर झाला आणि तुमचा पेन्शन पात्र पगार ₹15,000, तर सेवा 30 अधिक 2 बोनस वर्षे म्हणजेच 32 वर्षे धरली जाईल आणि तुम्हाला दरमहा साधारणतः ₹6,857 पेन्शन मिळेल. आता समजा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार किंवा 2026च्या नवीन नियमानुसार ही ₹15,000 ची मर्यादा वाढून ₹25,000 झाली तर तुम्हाला पेन्शन 25,000 गुणिले 32 भागिले 70 म्हणजेच ₹11,428 पर्यंत जाऊ शकते. म्हणूनच पगार ही मर्यादा वाढणे महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला समजले असेल. यासाठी महत्त्वाच्या काही अटी आहेत, जसे की किमान 10 वर्षे सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. वयाच्या 58व्या वर्षी पूर्ण पेन्शन मिळते, पण तुम्ही हवे असल्यास 50व्या वर्षापासूनही अर्ली पेन्शन घेऊ शकता, पण त्यात दरवर्षी 4% कपात होते. मित्रांनो, तुमची एकूण किती वर्षे सेवा झाली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मी तुम्हाला तुमची अंदाजित पेन्शन सांगायला मदत करू शकतो. ही माहिती आवडली असल्यास इन्फो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या PF धारक मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.